जे झालं ते झालं. नील बरा झाला. आम्ही पुन्हा एकत्र आलो. आमच्यासाठी हेच खूप आहे. तुम्ही नका आमच्यासाठी भांडू. तुम्ही यात लक्ष घालू नका बहिणी. भैया साहेबांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळायला झाली. भाऊजी, भाऊजी थांबा. नील, तू का त्यांना जाऊ दिलंस? तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना. त्यांच्या रागाचीही तुला कल्पना आहे. का नाही थांबवलंस? तू इतका शांत कसा काय राहू शकतोस नील? एक मिनिट, तुम्ही दोघी जरा बाहेर थांबा. चला वहिनी, चला. वहिनी, देवयानी, मला भैया साहेबांचा बदला नाही घ्यायचा. त्यांना त्यांची चूक नक्की कळेल. त्या मला नक्की घरात घेतील. देवाजवळ फक्त एकच मागणं आहे. तुझं आणि विक्रम भाऊजींचं लवकरात लवकर लग्न व्हावं. वहिनी, तुम्ही म्हणताय ना, अगदी तसंच होईल. तुम्ही नका काळजी करू. भैया साहेबांना त्यांची चूक नक्की कळेल. रणवीर राजे, आदित्य राजेंना फोन करून विचारा आणि येताना त्यांना म्हणावं की नील राजेंना बरोबर घेऊनच या. भाऊजी आले. आदित्य, नील राजे कुठे आहेत? त्यांना तुम्ही तुमच्या बरोबर का नाही आणलं? आदित्य राजे, आम्ही तुम्हाला काहीतरी विचारतो आहोत. तुमचं लक्ष कुठे आहे? असं काय बघतं आमच्याकडे? ताईमा तुमच्याकडे नील राजांची चौकशी करतायत. कसे आहेत ते? साईमा आणि प्रियदर्शनी वहिनींना नीलभाई यांची वाटणारी काळजी आम्ही समजू शकतो भैया साहेब. पण तुम्हाला खरंच नीलभाई यांची एवढी काळजी वाटते? बघितलं साईमा, नील राजांबद्दल आम्हाला किती काळजी वाटते तुम्हाला माहिती आहे ना. पण आदित्य राजे, बस भैया साहेब, आम्ही तुमच्याशी स्पष्टपणे बोलतोय. तुम्हीही आमच्याशी स्पष्टपणेच बोला. आपला हेतू साध्य करण्यासाठी साईमांच्या पदरात लपण्याचे तुमचे दिवस आता संपलेत. आदित्य राजे, आम्ही तुम्हाला नील राजेंच्या बद्दल विचारतोय. हे तुमचं काय चाललंय? आम्ही नील भैयांची तब्येत कशी आहे हे जाणून गेल्याच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. पण आज आम्ही पहिल्यांदा नील भैयांना सांडलं आणि म्हणूनच आम्ही हे बोलतो. जाऊ द्या ना साईमा. नील राजांना जो कोणी भेटतो त्याची अवस्था काही काळाने नील राजांसारखीच झालेली असते. भैया साहेब, तुम्ही खूप धूर्त राजकारणी आहात हे आम्हाला माहिती आहे. पण हे राजकारण तुम्ही आपल्या लहान भावाविरुद्ध वापराल याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. विक्रमादित्य, कुणासमोर काय बोलताय याचं भान ठेवा. त्यापेक्षा नील भैयांशी राजकारण खेळताना ते आपले धाकटे बंधू आहेत याचं भान जर तुम्ही ठेवलं असतात ना भैया साहेब, तर फार बरं झालं असतं.
आदित्यराजे, आम्ही तुम्हाला नीलराजेंच्या बद्दल विचारतो आहोत आणि हा तुमचा काय वाद चाललाय? नीलराजेंच्या बद्दल सांगण्याऐवजी तुम्ही हे काय करताय? नील भैयांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी रागिणी वहिनी समर्थ आहेत. रागिणी? काय रागिणी बहिणी आहेत भाऊजींबरोबर? ही कशी काय परत आली? तुम्हाला हा प्रश्न पडणं साहजिकच आहे भैया. नील भैया आणि रागिणी बहिणींनी एकत्र येऊ नये म्हणून तुम्ही काय काय प्रयत्न केले, पण तुम्ही हारलात भैया साहेब. आदित्यराजे, आमच्याशी बोलताना विचार करून बोला. ताईमांचा आदर करून आम्ही तुम्हाला काही बोलत नाहीये, त्याचा फायदा घेऊ नका. अजूनही तुम्हाला साईमांच्या पदरात लपण्याची गरज वाटते भैया साहेब, आणि ही तुमची फार जुनी सवय. आम्ही तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. साईमांना पुढे करून आजपर्यंत तुम्ही किती गुन्हे केले आहेत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि आज साईमा समोर आहेत म्हणूनच आम्ही बोलतोय. त्यांना तरी कळू दे की त्यांच्या पाठीमागे तुम्ही काय काय केलंय. आम्हाला फक्त नीलराजेंबद्दल जाणून घ्यायचंय. त्यांच्या आजारपणात त्यांना सोडून गेलेल्या रागिणीबद्दल तुम्हाला कौतुक वाटत असेल, आम्हाला नाही. त्यांना जर त्यांची एवढी काळजी होती तर त्या त्यांना सोडून गेल्याच का? विचारा ना भैया साहेबांना. आमचा काय संबंध? तुमचा काय संबंध? आम्हाला रागिणी बहिणींनी सगळं सांगितलं भैया साहेब. नील भैया आणि रागिणी बहिणींचं एकमेकांवर प्रेम होतं आणि ते तुम्हाला मान्य नव्हतं. त्या एका सामान्य कुटुंबातनं आल्या होत्या. त्या जर तुमच्या घरात आल्या असत्या तर तुमच्या राजेश शिर्के घराण्याला, तुमच्या इब्रतीला धक्का पोचला असता. तरी सुद्धा तुमच्या विरोधात जाऊन नील भैयांनी रागिणी बहिणींशी लग्न केलं. पण तुम्ही हार मानायला तयार झाला नाही. शेवटी हार मानणं हे राजेश शिर्केंच्या रक्तातच नाही. आणि लग्नानंतर काही दिवसातच नील भैया आणि रागिणी बहिणींना हे घर सोडून जाण्याची पाळी तुम्ही त्यांच्यावर आणलीत भैया साहेब. खोटं आहे सगळा. काय बडबडताय तुम्ही आदित्यराजे? आपल्या घरापासून त्या रागिणीनंच नीलराजांना दूर केलंय. नाही साहेबा, मी आई म्हणून बोलायला लागत ना साईमा, की तुमचा प्रॉब्लेम होतो. सत्य काय ते समजून न घेता तुम्ही भावनेच्या आहारी जाता आणि त्याचाच फायदा आतापर्यंत भैया साहेब करून घेत आले. ती रागिणी खोटं बोलते. यापूर्वी तिने नीलराजाने या घरापासून दूर केलं आणि आता आमच्यात आणि विक्रमादित्यात फूट पाडायला बघते. माणसांमध्ये फूट पाडायला रागिणी बहिणी म्हणजे तुमच्यासारख्या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवार नाहीयेत भैया साहेब. साईमा, नील भैया जेव्हा आजारी होते, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा त्या दिवसानं तुम्ही सगळ्यात वाईट दिवस म्हणत होते. पण नील भैयांना वाचवण्यासाठी रागिणी वहिनी भैया साहेबांकडे पैशाची मदत मागायला गेल्या होत्या, हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा नील भैयांना वाचवण्याच्या बदल्यात भैया साहेबांनी रागिणी वहिनींशी नील भैया यांच्या आयुष्याचा सौदा केला आणि त्यांना कायमचं या घरातून बाहेर जायला भाग पाडलं. आणि तेच भैया साहेब आज इथे तुमच्या बाजूला उभे राहून नील भैयांची त्यांना किती काळजी वाटते याचं नाटक करताय. पण सत्य हे आहे की ती बाई खोटी आहे. तिच्यामुळेच आमचा भाऊ आमच्यापासून दुरावला, दारूच्या आहारी गेला. अशा बाईबद्दल आम्हाला काहीही बोलायचं नाही. भैया साहेब, आजही तुम्ही इथनं पळ काढताय. अर्थात ही तुमची खूप जुनी सवय. भाऊजी, काय समजायचं आम्ही? गुन्हा करणं खूप सोपं आहे वहिनी, पण आपण केलेला गुन्हा कबूल करण्याचं धाडस असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती भैया साहेबांकडे कधीच नव्हती. आदित्यराजे, कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्याआधी रणवीर राजे तुमचे मोठे भाऊ आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. सत्याला नाते नसतात साईमा. सत्य हे शेवटपर्यंत एकटंच असतं, रागिणी वहिनींसारखं. आणि आम्ही आता जे भैया साहेबांना बोललो त्या प्रत्येक गोष्टीसाठी भैया साहेबांइतक्याच तुम्हीही जबाबदार आहात, हे विसरू नका.
साक्षी साक्षी आज मी खूप खुश आहे. हो काय झालं? विक्रमला नील भैया आणि रागिणी वहिनींबद्दल सगळं कळलं. काय सांगतेस काय? हो, आणि त्या दोघांना मीच एकत्र आणलंय हेही त्याला कळलं. मग विक्रम काय म्हणाला? नील भैयांवर त्याचं किती प्रेम आहे आणि त्यांच्याबद्दल त्याला किती काळजी वाटते हे त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होतं. आणि तुला माहितीये, जेव्हा त्याला कळलं ना की ह्या सगळ्यामागे भैयासाहेबांचा हात आहे, तेव्हा तर त्याला खूप राग आला होता. साक्षी, तुम्ही कितीही म्हणालात ना तरी माझा विश्वास आहे विक्रमवर. तो खरंच वेगळा आहे आणि आता तर माझी खात्री आहे की आम्ही दोघं लवकरच एकत्र येऊ. देवयानी, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तो विक्रम तुझ्याशी जरा बरा वागला तर तू त्याच्याशी स्वतःहून लग्न ठरवून मोकळी झाली. आता एवढं सगळं घडल्यावर तू विक्रमचं नाच सोडून देशील असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, पण तुझं आपलं विक्रम पुराण चालूच आहे. देवयानी, तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना तर दुसऱ्याच कुणाशी तरी लग्न ठरवून मोकळी झाली असती, पण तुझं आपलं विक्रम विक्रम जप चालूच आहे. त्यामागे काही वेगळं कारण नाही ना? म्हणजे त्या रात्री हॉटेलमध्ये तुझ्या आणि विक्रम मध्ये असं काही घडलं नाही ना की ज्यामुळे विक्रमशी लग्न करण्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच उरला नाही? अभिलाषा, या आला. पुतणीने काय पराक्रम केले ते ऐका. अभिलाषा गप्प बस. तुमच्या ओरडण्याने सत्य लपून राहणार नाही. मला तर हिच्या या विक्रम पुराणामागे हे एकच कारण दिसतं. आणि तसं नसेल तर चल तुझ्या आईच्या डोक्यावर हात ठेव आणि सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. चल. अभिलाषा, काकू, अभिलाषा तिचा हात सोड. देव, तू आज जा. अभिलाषा, हे असले घाणेरडे विचार ना फक्त तुझ्या मनात येऊ शकतात. हे तुम्ही मला काय बोलताय? आता जे काही मी देवयानीला विचारलं ते खरं तर तुम्ही विचारायला हवं होतं. थांब अभिलाषा. मला देऊला हे असलं काही विचारायची गरजही वाटत नाही, कारण ती काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि यापुढे तिच्याबद्दल असलं घाणेरडं बोलायचा जरी प्रयत्न केलास ना तरी खूप महागात पडेल हे लक्षात ठेव. विक्रम भाऊजी, तुम्ही ह्यांच्याबद्दल जे काही बोललात ते गैरसमजुतीतून बोललात की खरंच रागिणी बहिणी आणि नील भाऊजींना वेगळं करण्यात रणवीर राजेंचाच हात आहे? आम्ही जे बोललो ते खरं आहे. फार मोठी चूक केली आहे यांनी, अक्षम्य चूक. तुमची अवस्था आम्ही समजू शकतो वहिनी. आमच्याप्रमाणेच तुम्हालाही वाटते की हे सगळं खोटं असावं, पण दुर्दैवाने हे खरं आहे. नील भैया आणि रागिणी बहिणींप्रमाणेच भैयासाहेबांनी आपलाही विश्वासघात केलाय. त्या रात्री हॉटेलमध्ये तुझ्या आणि विक्रम मध्ये असं काही घडलं नाही ना की ज्यामुळे विक्रमशी लग्न करण्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच उरला नाही? देव,
काकूच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं म्हणून रडतीयस ना? की काकूने तुला जे विचारलं ते? रणवीर राजे, आत्ता विक्रमादित्य जे बोलले ते खरं आहे? बोला रणवीर, तुम्ही खरं बोललात म्हणून तुमचं काहीही नुकसान होणार नाही. होय साईमा, विक्रम जे बोलले ते खरं आहे. नीलराज आणि रागिणी यांना एकमेकांपासून दूर करण्यास आम्हीच कारणीभूत आहोत. पण ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलीत? खरं आहे, ही गोष्ट आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवली, पण आम्ही तेच केलं जे तुम्हाला अपेक्षित होतं. तुम्हाला रागिणी या घरात यायला नको होती, खरं आहे ना साईमा? आम्ही असं केलं म्हणून तुम्ही सुद्धा आमच्यावर नाराज आहात? नाही नाही, आम्ही तुमच्यावर नाराज नाही आहोत. शेवटी राज शिर्क्यांच्या मानाचा विचार करूनच तुम्ही हा निर्णय घेतलात. पण काय? पण आत्ता जी कबुली तुम्ही आमच्या समोर दिलीत ती नील आणि आदित्यराजे यांच्या समोर मात्र देऊ नका. हो रणवीर, कारण हे सत्य जर त्यांना समजलं तर तुम्हा भावात नक्कीच वाद होईल आणि तुम्हा तिघा भावात भांडण झालेलं आम्हाला बघवणार नाही. उद्या ती रागिणी येऊन तुम्हाला खोटं पाडण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू. पण त्यासाठी तुम्हीही तुमच्या मुद्द्यावर ठाम राहायला हवं. रणवीर, आमच्यासाठी एवढं कराल ना? साईमा, या घरातला प्रत्येक निर्णय घेताना आम्ही फक्त तुमचाच विचार करत आलो. आम्हाला ठाऊक आहे, म्हणून तर तुमचा निर्णय चुकीचा असून देखील आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे आहोत. भाऊजी, तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. नकळतपणे का होईना पण तुमच्या मनात प्रेमाबद्दल आणि स्त्रियांबद्दल जो गैरसमज निर्माण झाला तो दूर सारा. भाऊजी, प्रेमात आणि स्त्रीत खूप मोठी ताकद असते. याच ताकदीच्या जोरावर स्त्री आपलं प्रेम मिळवते. तुम्ही आमच्या भावाचे प्राण वाचवले डॉक्टर. थँक्यू. विक्रमराजे, आभार माझे मानू नका. आभार मानायचेच असतील तर ते देवयानीचे माना. तेव्हा असं वाटलं की प्रेम बिम सगळं खोटं आहे तो फक्त व्यवहार आणि स्वार्थ. पण आम्ही चुकीचं समजत होतो.